तर इकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेल्या दुसऱ्या दमदार पावसानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर काढलेलं आहे। रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जिल्ह्यामध्ये संपूर्ण रात्र ही पावसाची रिपरिप सुरूच होती, त्यामुळे शेतकरी चांगला सुखावलाय। धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर आणि सातपुड्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पिकांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। गेल्या 15 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा समाधानकारक असा हा पाऊस पडतोय। पाऊस अभावी खानदेशामधली कडधान्य आणि कापसाचं पीक धोक्यात आलेलं होतं। वरुण राजानं अगदी वेळेवर हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजावर आलेलं दुबार पेरणीचं संकट आता दूर झालेलं आहे। आपण बघतोय की राज्यामध्ये सगळीकडेच असा समाधानकारक पाऊस पडतो आहे। दुबार पेरणीचं संकट आहे ते टळलेलं आहे। तर इकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा दमदार पाऊस पडतोय। कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये चांगलाच पाऊस सध्या आहे आणि याच विषयी जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे सध्या कोल्हापूरमधून आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, काय नेमकी कोल्हापूरमधली परिस्थिती आहे? पंचगंगा नदी सुद्धा भरून आता वाहू लागलेली आहे, दुथडी भरतीये। खरं तर काही दिवसांपूर्वी स्थिती आली होती की पंचगंगा नदीची पातळी कमी झालेली आहे, पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते आणि आता मात्र चांगला दमदार पाऊस पडतोय। काय नेमकी स्थिती आहे? नक्कीच आपण बघतो अनुपमा, गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघू शकतो की पंचगंगा नदी आहे ती आता पात्राबाहेर पडलेली आहे। जवळपास पंचगंगा नदीची पाणी पातळी एका दिवसामध्ये तब्बल 10 फुटांनी वाढलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये दमदार पाऊस पडतोय। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 200 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। कोल्हापूर शहरात जवळपास 150 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे। आपण बघतो की धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा अशाच प्रकारची एकूण स्थिती आहे, त्यामुळं धरण जवळपास 50 ते 60% भरलेले आहेत। राधानगरी धरण 52% आता भरलेलं आहे। एकूणच आपण बघतोय की या सगळ्या जिल्ह्यामध्ये पाण्याचं भीषण एकूण स्थिती निर्माण झालेली होती, पण आता दमदार पावसामुळे ही परिस्थिती काही ती ओसरलेली आहे। पण कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे 40हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूरहून रत्नागिरीला जोडणारा जो रस्ता आहे तो सुद्धा बंद झालेला आहे। गगनबावडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे ही वाहतूक खोळंबलेली आहे। असाच जर पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा नदी जी आहे ती इशारा पातळीकडे वाटचाल करेल आणि एकूण परिस्थिती बिघडेल अशा प्रकारची स्थिती आहे। सुरुवातीला आपण बघितलं की जून महिना जवळपास कोरडा गेलेला आहे, थोडंसं पाऊस बरसला, पण आता मात्र एकूण पाऊस हा चांगला पडतोय, त्यामुळे बळीराजा सुकावलेला आहे। दुबार पेरणीचं संकट सुद्धा आता त्याच्यावरचं नाहीसं झालेलं आहे। अनुपमा, खरंय। धन्यवाद प्रताप, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।